भीमसैनिकांना हार्दिक 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 शुभेच्छा। सर्व भीमसैनिकांना हार्दिक हार्दिक स्वागत। सेवा समिती, त्रिरत्न महिला मंडळ, प्रकाश मित्र मंडळ यांच्यातर्फे सर्व भीमसैनिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत। बोला माता रमाईचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकारुणी तळागत गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराज की। तमाम भीमानियाला आजच्या माता रमाई जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा। तुम्हा सर्वांच्या दुःख हरणाऱ्या माता रमाई यांना मानाचा मुजरा। आज तुम्ही आम्ही सर्व ज्या मातेचे लेकरं अशा ह्या मातेला त्रिवार वंदन करून आज आमची जी टीम भीमानियाची टीम आहे जी रथयात्रा काढली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो। हे प्रथमच उपक्रम राबवल्याबद्दल आमच्या त्रिरत्न बुद्ध समितीचे अध्यक्ष असेल किंवा त्यांची टीम असेल किंवा आमच्या संस्थेचे अध्यक्ष राजू बॅनर्जी असेल, आमचे बचाव समिती प्रकाश मित्र मंडळ असो किंवा आमचे महिला मंडळ असो, या सर्वांच्या वतीने ह्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। अशा ह्या टीमला ज्या प्रकारे आमच्या पद्धतीने जे काही सहकार्य ठीक आहे, या वेळेला काय कमी पडलं असेल पण पुढच्या वेळेला मी त्यांना मुकेश असेल, मी शिंदे अनिल शिंदे असेल, आमच्या वतीने तुम्हाला खरोखर त्रिवार वंदन करून सांगतो की पुढच्या वेळेला असं कुठलंही कमी पडू देणार नाही आम्ही। कारण हा जो कार्यक्रम खूप कमी प्रमाणात तुम्ही सुद्धा आखलेला आहे, परंतु ह्याच्यामध्ये काही राजकारणी आल्यामुळे आमचं मन थोडं खचलेलं, परंतु ह्या वेळेला तुम्ही आणि आपण ह्या सर्व कार्यक्रमाला आज एक मोठं चांगल्या प्रकारचं वळण दिलं, त्याबद्दल खरोखर मनापासून तुमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। येणाऱ्या काळात आपल्या ह्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात भीमान्वय आहे, त्याच्या पद्धतीने आपल्याला कशा प्रकारे आखणी करता येईल, आमच्या अध्यक्ष बुद्धविहार समितीचे असो, मी असो, आपण सर्वांनी हा जो कार्यक्रम येणाऱ्या काळात जसे ज्या प्रकारे आपण आपल्या याचा भगवान बुद्धाच्या अस्थि कलशाचं दर्शन झालं त्याच प्रकारचं माझं मत आहे की इथून लाइटिंग झाल्या पाहिजे, अशाच प्रकारचा रथयात्रा झाला पाहिजे आमची सर्व भीमायनाला विनंती। कारण आपले ह्या पट्ट्यात खूप मोठ्या प्रमाणात समाज आहे आणि जर त्या पद्धतीने इथून चालवत आले असते तर एक वेगळं कल्पना असती। म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात खरोखर आज तुम्हा सर्वांना जे काय आपल्या सर्वांना समाजाला एक गर्वाचा आनंद मिळालेला आहे त्याबद्दल तुमच्या ह्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। धन्यवाद। जय भीम। जय धन्यवाद अनुभव। तसेच सर्व महिला मंडळ बचाव जय धन्यवाद अनुभव। तसेच सर्व महिला मंडळ बचाव समिती महिला मंडळ, त्रिरत्न बुद्धविहार महिला मंडळ यांना विनंती करतो, ज्या रथामध्ये माता रमाईची प्रतिमा आहे त्यांना तुम्ही सर्वांनी त्रिरत्न बुद्धविहार सेवा समिती महिला मंडळ, बचाव समिती महिला मंडळ, धनीरावबाई सहकार नगर गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी व सर्व प्रकाश मित्र मंडळ, त्रिरत्न बुद्धविहारचे सर्व पदाधिकारी यांना मी विनंती करतो की यांनी माता रमाईच्या प्रतिमेस हार अर्पण करायचं आहे। सगळ्यांनी एकत्र येऊन हार अर्पण करायचं आहे आणि सगळ्यांनी लहान थोर मंडळी आणि सगळ्यांनी पुढे
यायचं आहे. तसंच मी बहुजन महापुरुष उत्सव समिती यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा पहिल्यांदाच हा उपक्रम की माता रमाई माता रमाई आंबेडकर नगर ते वरळी माता रमाईचे स्मारक तिथे आपली पहिल्यांदाच आपण रॅली घेऊन चालू. हा पहिलंच वर्ष आहे. मी सगळ्यांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि स्वागतही करतो. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि एक पुढच्या वेळेस आपण एक मोठ्या प्रमाणात अशी रॅली घेऊन जाऊ सर्व मिळून अशी आखणी करून मी सगळ्यांकडून हॅलो या पुढे येऊ ना. या पुढे माता रमाईचा सगळ्यांनी घोषणा द्यायचंय. माता रमाई त्यागमूर्ती माता रमाईचा त्यागमूर्ती माता रमाईचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा अध्यक्ष भूमिराव बचाव समिती यांनी खाऊ वाटप ठेवलेला होता. पाणी वाटप समोसा वाटप ठेवलं खाऊ वाटप समोसा वाटप ठेवण्यात आलं. तरी मी सर्व भीमसैनिकांचं मी आभार व्यक्त करतो. जुनी रावबाई सहकार नगर गृहनिर्माण संस्था तसेच झोपडपट्टी बचाव समिती यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. यांनी हा खाऊ वाटपाचा प्रोग्राम आणि पाणी वाटपाचा प्रोग्राम ठेवला याच्याबद्दल मी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी सर्व भीमसैनिकांकडून मी आभार व्यक्त करतो. अध्यक्ष चालू करून ज्यांना यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर बसमध्ये बसायचं. ज्यांना कोणी आपले वाहन घेऊन यायचं ते पण येऊ शकतात. सर्व बाईक स्वारांना विनंती आहे बाईक घेऊन तयार राहायचं. बाईकच्या पुढे रथाच्या पुढे सर्व बाईक असतील. रथ असेल रथाच्या पाठीमागे बस असेल.